नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत दिवेघाट। हडपसर ते सासवड दरम्यान असलेल्या रस्त्यावर दिवेघाट आहे। मस्तानी तलाव याला एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे। पूर्वी या तलावाला वडकी तलाव म्हणून संबोधले जायचे। 300 वर्ष जुन्या या तलावाचे नाव मस्तानी तलाव कसे पडले याची एक चुरस कथा सांगितली जाते। मस्तानी तलावाचे ऐतिहासिक महत्त्व असून त्याचा भविष्यकाळही आशादायक आहे। जवळच्या खेड्यांमध्ये मुख्य जलस्रोताच्या प्राण्याचे प्रतीक म्हणून पुण्यातील मस्तानी तलावाला ओळखले जाते। या ठिकाणी पुणे शहराची पाठीराखण करत दिवेघाटात आणि उभा थाटात हा विठुराया दिमाखात। आज आपण आलेलो आहोत पुणे पंढरपूर महामार्गावरील सासवडजवळ दिवेघाटातील श्री विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी। भव्य अशी सुंदर आणि मोठी मूर्ती आहे। मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे असल्याने सूर्यप्रकाशात विठुरायाचे रूप अजून झळकते। 15 फुटी पाया आणि त्यानंतर 45 फुटी मूर्ती अशी एकूण उंची 60 फुटाची मूर्ती आहे। विठुरायाच्या पायाखाली पुंडलिकाची वीट आहे। दोन्ही हात कटेवर, डाव्या हातात शंख तर उजव्या हाती कमळ पुष्प, चंदनी सोनेरी टिळा, कौस्तुभमणी, मखराकार कुंड आणि पाने आणि दागिन्यांचा घटनावळ, मस्तकी मुकुट असे शिल्प करण्यात आले आहे। मूर्ती घडवण्यासाठी 2 वर्ष लागली असून कारखान्यात गडण करून प्रतिष्ठापना करण्यात आली। पंढरपुरी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना थकवा दूर व्हावा आणि अवघड दिवेघाट चढताना त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी विठुराया जणू त्याची वाटच पाहत आहे। असे या मूर्तीकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला व्हिक्टोरिया विनिंग हॉटेलमधून तर दुसरी पाऊलवाट आहे जी मूर्तीसमोर जाते। झेंडेवाडीतील दिवेघाटात विठुराया आतुर आहे, जणू ज्ञानोबा माऊली तुकाराम असा टाळ मृदुंगाचा जयघोष ऐकण्यासाठी। पुण्याच्या आग्नेयेस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवेघाट पुणे सातारा महामार्गालगत निसर्गरम्य पसरलेला आहे। समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीवर विसावला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर जाणून घेऊया मस्तानी तलावाविषयी रंजक कथा। इसवी सन 1720 मध्ये मस्तानी तलावाची निर्मिती करण्यात आली। याला एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे। पूर्वी या तलावाला वडकी तलाव म्हणून संबोधले जात असे। पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी हे दोघे या ठिकाणी येत होते। त्यानंतर तलावाला मस्तानी तलाव म्हणण्यात आले। हे तलाव मस्तानीच्या आंघोळीचे ठिकाण मानले जात असे मानले जाते। बाजीरावांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी तलावाभोवती भिंत बांधण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या निधनानंतर लगेचच मस्तानीने देखील अखेरचा श्वास घेतला। बाजीराव व मस्तानीने तलावाच्या भिंती पूर्ण झाल्याचे पाहिले नाही आणि ते बांधल्यानंतर 300 वर्षांनंतरही तलाव आणि बाजूच्या भिंती कसोटीवर टिकल्या आहेत। मस्तानी तलाव तब्बल 14 एकर क्षेत्रात पसरलेला आहे असून बाजूच्या हिरव्यागार टेकड्या तलावाच्या आकर्षणात भर घालतात। हे एक नयनरम्य ठिकाण आहे। मस्तानी तलाव हे पिकनिक आणि कॅम्पिंग प्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे। तलावाभोवती 2 मंदिरे आहेत आणि बाजूच्या हिरव्यागार शेतातून ससे, हरिण, मोर दृष्टीस पडतात। हिरवळीच्या दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी सुशोभित असलेला या क्षेत्राचा समावेश आहे। याच्या चित्तथरारक नैसर्गिक आकर्षणाच्या पलीकडे दिवेघाट एक समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे। प्राचीन काळी दख्खनच्या पठाराला कोकण प्रदेशाशी जोडणारा हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता। शतकानुशतके मौर्य, सातवाहन आणि मराठा यासारख्या विविध राजवंशांनी या प्रदेशावर आपली छाप सोडली आहे। दिवेघाटावर दिसणारे प्राचीन मंदिरे आणि किल्ले यांचे अवशेष त्यांच्या गौरवशाली भूतकाळाची मूर्त आठवण म्हणून उभे आहेत। या घाटाला निसर्गरम्य विपुलतेने आशीर्वादन केले आहे, जे पर्यटकांना आकर्षित करतात। केतकावळे आणि नारायणपूर सारखी निसर्गरम्य दृश्य, आजूबाजूच्या दऱ्या व पर्वत
धबधब्यांचे विहंगम दृश्य आहेत. या रस्त्यामार्गे आपण सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद तसेच बारामती आणि नारायणपूर, प्रतिबालाजी या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा मार्ग आपण वापर करतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.